हृदयामध्ये जन्मताच भक्ती पाझरत होती. विचार सागर होता, विचार होता हृदयामध्ये, भक्ती करत होती आणि विठ्ठलाचं चिंतन करायचं सतत. अशा कोण होत्या? तर संत जनाबाई होत्या. आणि जनाबाईंचे आई लहानपणीच मरण पावल्या आणि मग आई मरण पावल्यामुळे वडिलांनी पंढरपूरला घेऊन आले. महाराजातीमध्ये जन्मल्या होत्या जनाबाई आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांना नामदेव महाराजांचा सहवास लाभला आणि आणखीच भगवंतावर ते प्रेम करायला लागल्या. आणि देवावर ते प्रेम करत असताना देव जाती कुळ धर्म याचा काही विचार करीत नाही. देवही खूप प्रेम करतो भक्तावरती. आणि जनाबाईच्या देवाने उवा पाहाव्या, डोक्यामध्ये झालेल्या उवा काढाव्यात, त्या माराव्यात. जनाबाईला आंघोळ घालावी स्वच्छ. आई नव्हती जनाबाईंना. आई नसल्यामुळे देव खूप प्रेम करायची जनाबाईवरती. गौऱ्या थापू लागाव्यात, कधी दळण दळू लागावं जात्यावरती. आणि जनाबाईनेही दळण दळताना विठ्ठलाला आवाज द्यावा आणि ओव्या म्हणाव्यात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ए रे बा विठ्ठला. भगवंताला आळवावं हृदयातून आणि आवाज द्यावा, ये देवा. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, लावून पाची बोटे तू ए रे बा विठ्ठला. अरे म्हण बाबा माझ्यासोबत. जनी दळण दळीती अशी जनी दळण दळायची आणि देव वेणी घालायचा जनाबाईची, सगळे काम करू लागायचा. आणि असंच करताना असं म्हणतात की जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायच्या. एवढं भगवंताचं नामस्मरण हृदयातून सतत पाझरायचं, एवढं प्रेम करायच्या जनाबाई.